नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे रोनीज लाईफस्टाईल। तर संध्याकाळची वेळ झाली होती, 4चा टायमिंग। थोडंसं आळस आल्यासारखं झालं होतं। घरातली कामं, दिवसभराची कामं करून मग म्हटलं चला थोडंसं फ्रेश व्हावं। पण फ्रेश होण्या अगोदर घरात स्वच्छ झाडू मारून घ्यावं म्हटलं, म्हणून मग अगोदर सुरुवात मागच्या गॅलरीपासून केली। कारण मागच्या गॅलरीमध्ये कबूतर खूप येतात आणि मग त्यांचे जे पंख असतात, पखाडं, ती सगळी पडतात। म्हणून अगोदर ती गॅलरी स्वच्छ करून घेऊन मग बाकीच्या घरामध्ये झाडू मारून घेते। आता झाडू मारून घेत होते तोपर्यंत म्हटलं ग्रीन टी बनवायला ठेवावी। तर ग्रीन टीसाठी मी पाणी पेल्यामध्ये 1 पेला पाणी गरम करून घेतलं आणि त्यामध्ये लिप्टनची ग्रीन टी मी घेत असते। तर मग ग्रीन टी ठेवली आहे मी व्हायला, म्हणजे गरम पाणी करून त्यामध्ये 1 पाऊच बुडवून ठेवले। तोपर्यंत घर स्वच्छ करून घेतलं आणि मग आता जरा हात तोंड धुवून फ्रेश झाले आणि मग म्हटलं पुढची कामं करावी। इकडची खिडकी उघडून घेतली, जरा फ्रेश वाटतं। आणि सध्या थोडंसं मी माझं आवरून घेतलं। आता ग्रीन टी घेऊन मग आदित्यला आणायला जायचं होतं शाळेमध्ये, कारण त्याची 5:15ला शाळा सुटते। तर मग चला आता थोडीशी ग्रीन टी घेते। थोडंसं बाहेर बसावं म्हटलं, थोडासा मूड फ्रेश होईल, कारण खूपच आळस आल्यासारखं झालं होतं। आता अशी पद्धतीने ग्रीन टी बनवून झाली होती। चला आता मी पुढच्या गॅलरीमध्ये बसून ग्रीन टी घेते। आता शाळेतून त्याला घेऊन आल्यानंतर म्हटलं आधी कुकर लावून द्यावं आणि मग बाकीची कामं करावी। त्यासाठी मग इथं तांदूळ स्वच्छ करून घेतलं, कारण तांदळामध्ये थोडंसं आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये सोनकिडे होतात। मग ते व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं आणि मग इथे तांदूळ ठेवलं। आता मागच्या गॅलरीत आता हे तांदळाचं जे पाणी आहे पुढच्या गॅलरीत झाडांना थोडं घेतलं, कारण डाळ आणि तांदूळ धुतलेलं पाणी मी ठेवलेलं आहे। हे पाणी झाडांना घातलं की झाडांची ग्रोथ छान होते, असं मी पाहिलं होतं यूट्यूबलाच। त्यामुळे म्हटलं चला आपण ट्राय करून पाहूया। आता सगळ्या झाडांना थोडं 1 कप पाणी मी घालून घेतलं। हे जेड प्लांट मी या मोठ्या प्लांटचं कटिंग लावलं होतं, छान आलेलं आहे। आता कुकर झाल्यानंतर मी भाकरी बनवून घेते। तर एका बाजूला भाकरी बनवून घेतल्या आणि दुसऱ्या बाजूला कुकर लावून घेतला होता। तर स्वयंपाक पण जवळजवळ होतच आला आता भाजी बनवायची बाकी होती, पण म्हटलं देवपूजा झाल्यानंतर मग भाजी बनवणार होते। तर कुकर आणि भाकरी बनवून झालेल्या। आता मी आले होते इकडे देवघरात, तर आता मला देवपूजा करायची होती। संध्याकाळचे जे श्लोक असतात ते मी वाचन करणार होते। त्यानंतर घरामध्ये धूप, दीप, अगरबत्ती फिरून घेतली आणि पूर्ण घरामध्ये असा घंटानाद करत पूर्ण घरात दिवा दाखवून मग तो बाहेरच्या उंबरठ्याच्या बाहेर लावायचा, मेन डोअरच्या, चांगलं असतं। म्हणून मी पूर्ण घरामध्ये धूप दीप दाखवून घेतलं आणि दिवासुद्धा पूर्ण घरामध्ये फिरवून मग तो बाहेरच्या उंबरठ्याच्या तिथे नेऊन लावला। त्यानंतर कापूरदानीमध्ये कापूर टाकून घेतलं, कारण संध्याकाळच्या वेळी घरामध्ये वातावरणसुद्धा छान होतं आणि जी काही निगेटिव्हिटी असते घरात ती राहत नाही, छान फ्रेश वाटतं कापूर टाकल्यानंतर। आता उंबरठ्याबाहेर दिवा मी रेग्युलरच लावते, 1 तुळशीला, 1 उंबरठ्याबाहेर आणि 1 देवपूजेचा। तर त्यानंतर मग आता कापूरदानीमध्ये कापूर टाकताना एकदम अखंड कापूर नाही टाकत, कारण तो पटकन विरघळत नाही। त्यासाठी छोटे छोटे तुकडे केलेत आणि मग ते कापूरदानीमध्ये टाकून कापूरदानी चाली करून घ्यायची, किंवा तुम्ही डायरेक्ट कापूर आरती करू शकता किंवा कापूरमध्ये ते पेटवून ठेवू शकता। तर त्यानंतर मग माझी जी काही आता श्रीसूक्त वगैरे होतं बोलायचं ते करून घेतलं आणि अशी सुंदर देवपूजा झाल्यानंतर मन अगदी प्रसन्न झालं आणि जो काही मळब मनावर साठलेला होता तोही गेला। चला तर व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।